निसांनी राजाला सांगितले हम्म, की या याजकाने मला एक पुस्तक दिले आहे. हम्म, आणि शाफानाने ते राजापुढे वाचले. हम्म. आणि असे झाले की राजाने त्या नियमशास्त्राच्या पुस्तकातील वचने ऐकली, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. आमेन. काय केलं त्यांनी की ज्यावेळेस त्याची मधली वचनं ऐकली त्यावेळेस त्यांनी वचनं ऐकल्यानंतर त्यांनी आपली कपडे फाडली. 23 अध्यायामधला 1 आणि 2 दुसरा वचन पहा. मग राजाने निरोप पाठवला आणि त्यांनी यहुदातले व येरुशलेमेतले सर्व वडील त्याच्याकडे एकत्र जमवले. हम्म, तेव्हा राजा यहोवाच्या घरास चढून गेला आणि यहुदाचे सर्व मनुष्य व येरुशलेमचे सर्व राहणारे व याजक व भविष्यवादी व लहान मोठे सर्व लोक त्याच्याबरोबर गेले आणि कराराचे जे पुस्तक यहोवाच्या घरात सापडले होते त्यातली सर्व वचने त्यांच्या कानी पडतील अशी त्यांनी वाचली. आमेन. आमेन. हालेलुया. आज आपल्याला घर स्वच्छ करायची गरज नाही. आपल्या घरामध्ये बायबल आहे आणि ते फक्त बायबल एक पुस्तक आपल्या घरामध्ये एक शोभेची वस्तू नाही आहे, ती वाचण्याची वस्तू आहे. वाचायला पाहिजे आपण. या राजाने सगळं ह्याचे कपडे फाडले बघा. असं सिच्युएशन आपलं नाही व्हायला पाहिजे. आमेन. जर राजाने कपडे नाही फाडले ना, परिस्थिती कपडे फाडू शकते. काय म्हणजे कपडे फाडू शकते म्हणजे काहीतरी चुकीचं काहीतरी त्यांनी तर कपडे पश्चातापामध्ये फाडले की मी इतके दिवस मला हे वचन कसं नाही समजलं. इतके दिवस आम्ही देवाची कशी आराधना उपासना नाही केली. त्यासाठी ना असं होतं बऱ्याचदा की आपण व्यवस्थित वाचलं नसतं किंवा नव्याने आपल्याला कळतं आणि आपल्याला समजतं की अरे बापरे, एवढे वर्ष माझ्याकडं बायबल असून पण नसल्यासारखं आहे. तर त्यासाठी आपण बायबल वाचणे ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे आहे. आमेन. तरी आता ज्यावेळेस मंदिर बंद असतो, डागडुजी नसते, त्याच्यामध्ये दिवा नाही लागलेला आहे, याचक काम करत नाही आहे, पैसा त्याचा अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप काय गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस बायबल जो असतो देवाचं वचन मंदिराच्या आतमध्ये असतो आणि तो वाचला जात नाही. आपण प्रार्थना करूयात की जसं हिचकियाने आणि यशयाने यशयाने हिल्किया जो राजा हे जो याजक होता त्याला ते सापडलं, वचन सापडलं. त्यांनी राजाकडे आले, राजाने पश्चाताप केला आणि पश्चातापाला देवाने उत्तर दिलं. त्याला देवाने क्षमा केली आणि त्यांनी सर्व कराराची वचने वाचून घेतली. म्हणजे ज्या वचनाचं करार काय की मी तुमचा देव, तू माझे लोक असणारी, मी तुला आशीर्वाद देईन, तू माझे वचन पाळलं तर मी तुला आशीर्वाद देईन. आणि तो करार त्याचा हा पण आहे की तो नाही पाळला तर तुझे जीवन शापित होईल. हे पण कराराचा भाग आहे. तर त्यासाठी आम्ही देवाचे आभार मानूयात यावेळेस की देवाच्या वचनाचा रिवायवल आपल्या जीवनामध्ये व्हावं. प्रार्थना करूयात. हे देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या वचनाचा रिवायवल आमच्या जीवनामध्ये तू देऊ कर. आमच्या प्रत्येकाला तू तुझ्या वचनामध्ये रममान होण्यासाठी सहाय्य कर. तुझं वचन वाचण्यासाठी सहाय्य कर. तुझं वचन समजण्याची कृपादृष्टी तू दे. आम्हाला उठता बसता चालता बोलता निसताना झोपताना उठताना तुझ्या वचनाचा ध्यास तू आम्हाला दे अशी प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करतो. तुझं वचन आमच्या मुखामध्ये असू दे अशी प्रार्थना करतो. तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये आपण जडून ठेवावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. असं व्हायला नको आहे की खूप वर्षानंतर आम्हाला ते वचन सापडत आहे, परंतु असं न होता आपण नेहमी आमच्या डोळ्यासमोर तुझं वचन असू दे अशी प्रार्थना आम्ही करतो. हे देवा येशूच्या नावात आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये घे आणि वचनावर तत्पर तू कर अशी प्रार्थना आम्ही करतो. तुला सर्व धन्यवाद, तुला सर्व सन्मान आणि गौरव आणि प्रार्थना येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो ऐक. आमेन. आमेन. फायनल प्रार्थना करणार आहे मी. फायनल प्रार्थना करण्याच्या आधी